देखते रहिए मुंबई। तुम किसी की मदद करो, मैं तुम्हारी मदद करूंगा। तुम किसी के काम आओ, मैं तुम्हारे काम आऊँगा। और इंसान नतमस्तक जो होता है वो कुछ वक्त के लिए होता है, मगर इंसान का अगर उस वक्त में जो पॉजिटिव ख्याल होता है वो हर वक्त रहे तो साकिब गोरे सामने आता है। अपने ख्याल को अगर पॉजिटिव रखोगे आप तो हर बार अच्छा ही करने की आपको एक इच्छा शक्ति मिलेगी। और आपके अपने ख्याल को निगेटिव रखेंगे तो हर बार इंसान निगेटिव होगा। पॉजिटिव होकर अगर दूसरों के साथ चलोगे, दूसरों का दुख बांटोगे तो मालिक आपका भी दुख बांटेगा और आप भी एक कामयाब इंसान हो जाओगे, जैसे मैं आपके सामने बैठा हूँ। साकिब साहब आपने इतना अच्छा इनिशिएटिव लिया, विदाउट डोनेशन, उनकी हेल्प के बिना, तो कैसे आप कर लेते, इतने जनों को आपने हेल्प किया? देखो, देने वाली ज़ात किसकी है? अल्लाह की, मालिक की है। वो खुद बोलता है तुम किसी के काम आओ, मैं तुम्हारे काम आऊँगा। तुम किसी के दुख में समरस हो, मैं तुम्हारे दुख में समरस होऊंगा। अगर मैं किसी के काम आया, वो मेरे काम आने को लगा, मैं किसी के दुख में समरस हो गया, वो मेरे दुख में समरस होने लगा। जिसने इतनी प्यारी दुनिया बनाई है वही अगर मुझे मेरे काम आने को लगा तो मुझे कोई नहीं रुका सकता। बस इंसान का भरोसा चाहिए। सर, हमने देखा जैसे कि शॉर्ट फिल्म में देखा कई बुजुर्ग भी ऐसे, उनमें कई बच्चे भी ऐसे थे जो जिन्हें मोतियाबिंद की शिकायत थी, तो आपने कैसे उनकी हेल्प की कि मतलब कैसे उनको सामने लाया? कितना मुश्किल रहा कि मतलब हॉस्पिटल तक लाने के लिए? ट्राइबल्स एरिया में काफ़ी परेशानी होती है, लोग जल्दी से बात नहीं सुन पाते, उनको उतनी मेडिकल की अवेयरनेस नहीं होती, तो आप किस तरह से, आपकी जो टीम है, कितनी टीम है और कैसे काम कर रहे हैं? देखो, बहुत सी टीम्स है जो ये मोतीबिंदु का काम करती है, मगर चश्मा कोई फ्री देता नहीं। हमने चश्मा फ्री रखा है और हमारा चश्मा फ्रेमिंग का है, अच्छा चश्मा है और स्वदेशी चश्मा है। वो लोग ये सोच कर आते हैं कि तुरुद्दान हम जाएंगे, चश्मा लेंगे और हमारी दृष्टि प्रदान हो जाएगी। वो चश्मे की आस से हमारे पास आते हैं और हम उसमें मोतीबिंदु का शिकार करते हैं। जब किसी को चश्मा दिया जाता है फिर उसको समझाया जाता है कि तू हमारे साथ चल, हम तेरा ऑपरेशन करेंगे, शस्त्रक्रिया करेंगे, तुझे दृष्टि आ जाएगी। जब वो चश्मे के लिए आता है, हम वो दाना है, चश्मा हम लोगों के लिए दाना फेंकते हैं कि जब तक वो चश्मे के लिए ही लोग आते हैं हमारे पास, कोई हमारे पास मोतीबिंदु शस्त्रक्रिया के लिए आता नहीं। फ्री चश्मा मिलेगा, अच्छा चश्मा मिलेगा, इसलिए लोग हमारे पास आते। जब वो हमारे करीब आते तो हम उनको अपना लेते, समझाते हैं, और अगर मोतीबिंदु रुग्ण है तो उस पर शस्त्रक्रिया करते, और अगर दृष्टि दोष है तो चश्मा देते। सब महाराष्ट्र में तो आप बहुत ही अच्छा काम कर रहे हैं, पूरे देश में आपकी क्या प्लानिंग है कि वहाँ पे भी आप अदर स्टेट में जाकर देवेंद्र फडणवीस जी के हेल्प के द्वारा, जो बीजेपी स्टेट है या अदर स्टेट से, उनके साथ मिलकर के आप काम करेंगे आने वाले दिनों में? देखो, मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल, मगर लोग साथ आते गए और कारवा बढ़ता गया। ये मेरा कारवा सीमित है। मैं अकेला ये नहीं सोच सकता कि मैं ये सब कर सकता हूँ। मैं ये सोचता हूँ कि जो मैंने डॉक्यूमेंट्री बनाई है, इन परस्यूट ऑफ लाइट, ये डॉक्यूमेंट्री से अगर 100 साकिब गोरे बने और उसके बाद 1000 साकिब गोरे बने तो एक क्रांति हो सकती है। और क्रांति सामान्य इंसान जब रास्ते पे उतरता है तभी होती है। तो जब ये डॉक्यूमेंट्री को देखकर लोग प्रोत्साहित हो जाएंगे, लोगों में प्रोत्साहन आएगा और लोग बोलेंगे कि मैं भी ये काम कर सकता, जब साकिब कर सकते हैं तो मैं नहीं क्यों कर सकता हूँ। तो आराम से ये काम हो सकता है। एका सहाय्य करूँ आगे धरू सुपन, एक से दूसरा, दूसरे से तीसरा अगर आगे बढ़ेगा, 100 साकिब गोरे के जगह 1000 साकिब गोरे हो गए तो ये आसानी से काम होगा। साहेबांनी करून दिलं। खरं तर कथोरे साहेब हे केवळ राजकारणी नाही आहेत। राजकारण हे करत असताना त्यांचा मूळ पिंड हा समाजकारणाचा आहे। समाजातल्या शेवटच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणं या उद्देशाने सातत्याने ते काम करतात आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिलांमधली उद्यमशीलता असेल, उपक्रमशीलता असेल, युवांना संधी देण्याचा विषय असेल, गरिबांची सेवा असेल, अंत्योदय मिशन असेल किंवा नेत्रदानासारखा कार्यक्रम असेल, अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून कथोरे साहेबांनी एक बृहत परिवार तयार केला। आणि मला असं वाटतं की राजकारणात काम करणाऱ्या लोकांना जोपर्यंत रचनात्मक कार्य करत नाही, केवळ राजकारण करतात, तोपर्यंत लोकमान्यता मिळत नाही। आज कथोरे साहेबांना जी लोकमान्यता मिळाली ती या त्यांच्या कृतिशीलतेमुळे आणि खऱ्या अर्थाने रचनात्मक कार्यांमुळे मिळाली। आणि मग
साकीब गोरेसारखा एक हिरा त्यांनी शोधून त्याच्या पाठीशी उभं राहून आज ज्या प्रकारे साकीबजींनी आपलं काम उभं केलंय, या लघुपटाच्या माध्यमातून तो प्रत्येक चेहरा आपण जो बघितला, आमच्या आदिवासी भगिनीचा, आमच्या बंधूचा, ज्येष्ठ नागरिकांचा, तो चेहराच इतका बोलका होता, त्याचे भाव इतके बोलके होते. हा जर मुखपट जरी तयार केला असता तरी ऑपरेशनच्या आधीचा चेहरा आणि ऑपरेशनच्या नंतरचा चेहरा हे इतके बोलके होते की त्यातनं कुठलंही त्या ठिकाणी डायलॉगची किंवा कॉमेंट्रीची आवश्यकताच पडली नसती. इतकं उत्तम हे कार्य त्यांनी या ठिकाणी केलं. सर्वसामान्यांना दिलासा मिळावा ही केलेली सुरुवात त्याचा वटवृक्ष होतोय. आणि या वटवृक्षाचं खऱ्या अर्थाने एक मनातलं स्वप्न होतं की या डॉक्युमेंटरीचं उद्घाटन हे ज्यांचं स्वप्न आहे हे महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त व्हावं. ज्या वेळेला साहेब आपण मुख्यमंत्री होतात त्या टायमाला आपल्या तोंडातून निघालेले हे शब्द त्याच विचारातून अंत्योदयाच्या माध्यमातून आपण हा एक प्रवास करण्याचा जो प्रयत्न करतोय त्याचाच रितसरपणे उद्घाटन करण्यासाठी आपण आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तो वेळ दिली त्याबद्दल मी मनापासून आपलं आणि आपल्या सर्व बरोबर आलेल्या पाहुण्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आभारी मानतो. खरं म्हणजे याच्यावर बोलावं काय त्यापेक्षा ज्या वेळेला मोतीबिंदू काढला जातो आणि त्यांना सोडण्यासाठी मी जात असतो प्रत्येक वेळेला, त्या टायमाला त्यांच्या डोळ्यातले अश्रू ह्या बऱ्याच वेळा आमच्या डोळ्यात सुद्धा येतात. आताही मला वाटते बहुतेक इथं बसलेल्यांच्या डोळ्यातून अश्रू आले असतील. साहेब आपल्या आयुष्यात आपण खूप चित्रपटांचं सुद्धा उद्घाटन केलं असेल. हा चित्रपट वेगळा आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्ही त्याची जाण असलेल्या नेतृत्वाच्या हातातून आम्हाला हा आशीर्वाद मिळाला हे खरं म्हणजे माझ्या दृष्टीने सुद्धा आणि साकीबच्या दृष्टीने सुद्धा भाग्याचा दिवस आहे. खूप प्रवास केलाय, खूप प्रवासामध्ये या गोष्टी घडलेल्या आहेत आणि ज्यावेळेला सुरुवात केली त्या टायमाला असं काही वाटलं नव्हतं. साहेब खरंही सांगायला पाहिजे, सुरुवातीला आम्ही चष्म्याचे 10 रुपये घेतले होते पहिल्या वर्षी आणि ऑपरेशनला 50 रुपये घेतले होते. त्या टायमाला काही यातलं माहीत नव्हतं, पण नंतर साकीबला जोडून दिलं आणि त्याने पुढल्या वर्षापासून सांगितलं. तोही तसा काय पैसा कमवणारा माणूस नाही. त्याला सांगितल्यानंतर मी सांभाळतो घे, काही त्याची एक टीम तयार केली आणि पुढल्या वर्षापासून आम्ही तो प्रवास बिना पैशाने सुरू केला. आजपर्यंत कोणाकडेही माझ्याकडून सुद्धा आता साकीब गोरेंनी कधी मागितलं नाही का मला मदतीचा हात असावा, कोणाकडून डोनेशन सुद्धा मागितलेलं नाही. एवढा मोठा प्रवास करत असताना एवढी मेहनत करतात त्याच्या परिवारातली माणसं. एक मुस्लिम परिवार ज्या वेळेला हजारो नागरिकांना मदत करण्याचा ज्या वेळेला प्रवास करतात आणि मेहनत करतात त्या टायमाला या कुटुंबाला मनापासून सलाम करावं असं वाटतं.